विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रियालिटी तुमच्या समोर मांडतोय मी. जेईची तयारी करताना आपल्या पुस्तकांना हात सुद्धा लावलेला नाहीये मुलांनी. आता माझ्याकडे जी रिपीट करणारी मुलं दरवर्षी येतात ना, त्यांची बोर्डची पुस्तकं करकरीत नवीन असतात. मी विचारतो सुद्धा, "अरे, नवीन पुस्तक घेतलं का?" "नाही सर, गेल्या वर्षीचंच आहे." "वापरलीच नाही." "का नाही वापरलं?" "एन-सी-ई-आर-टी." कारण नीटसाठी एन-सी-ई-आर-टी बायबल आहे. बरोबर आहे. जेईसाठी एन-सी-ई-आर-टी मधूनच केलं पाहिजे. बरोबर आहे. तुमची तयारी जेईची आहे आणि पण 12thला बोर्ड बाळांनो स्टेट बोर्ड आहे हे आता तरी तुमच्या लक्षात आलंय का? हा व्हिडिओ प्युअरली अशा मुलांसाठी आहे, की जे जेईची तयारी करत होते आणि बाळांनो तुमच्या आता लक्षात आलंय का, की आता आपल्याला स्टेट बोर्ड केलं पाहिजे. स्टेट बोर्डची तयारी केली पाहिजे. तुमच्या लक्षातच येत नाहीये, की प्रकार काय आहे? आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला करायचंय फिजिक्स, तुम्हाला करायचंय केमिस्ट्री आणि तुम्हाला करायचंय मॅथ्स. ओके. मी तुम्हाला सांगतो तुम्ही नुसते एम-सी-क्यूची प्रॅक्टिस केली. काही चुकलं नाहीये. प्रॅक्टिस तर केलीच पाहिजे. हो, एम-सी-क्यूची प्रॅक्टिस केली. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन केलं. मग स्टेप 1 तुमचं लॉग टेबलचं काहीही प्रॅक्टिस नाहीये. मग जर तुम्हाला लॉग टेबल करायचं असेल, तर 2-2 तास, 3-3 तासाचे व्हिडिओ देऊ का? डिटेल व्हिडिओ? काही गरज नाहीये. मग तुम्हाला माझ्या फिनिक्स बॅचमध्ये लॉगचे जे व्हिडिओ मी अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. रोज एक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तो तुम्हाला बघायचा आहे. 5-10, 5-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. पहिल्या व्हिडिओमध्ये मी साइन, कॉस, टॅन इन्व्हर्स कसं बघायचं शिकवलंय. 5 मिनिटात तुम्हाला कळणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट कसं काढायचं तुम्हाला शिकवलंय. हे तुम्हाला पटकन कळणार आहे लक्षात घ्या. पटकन कळणार आहे. मग काय करायचंय प्ले स्टोअर ॲप डाउनलोड करा, लॉग कॅल्क्युलेशन करा. भीती दूर होईल तुमची. जास्त वेळ तुम्हाला द्यायला लागणार नाही. पुढच्या 4-5 दिवसात रोज 10 मिनिटं वेळ द्या. मी ते तुमचं करून घेईन. ओके, परफेक्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, की हा विषय तुम्हाला मदत करणार आहे मॅथ्स. ओके. कारण जेईची तयारी करणाऱ्या मुलांना मॅथ्स परफेक्ट केलंय. पण केलंय काय तुम्ही हायर लेव्हलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. छानच. पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, की 25% वेटेज हे थेरमला असतं मॅथ्समध्ये. 25% वेटेज. पुन्हा फिनिक्स बॅच त्या डिफरन्शिएशनचे 3 थेरम दिलेत ते करा आणि मग YouTubeवर मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असू दे, त्याच्यानंतर वेक्टर असू दे, ट्रिगो फंक्शन आहे त्याच्या प्लेलिस्ट चेक करायच्या तुम्ही. इंटिग्रेशन असू दे, माझ्या प्लेलिस्ट चेक करा, थेरम घेतलेत. तर 25% म्हणजे किती? तर 80 पैकी 15 ते 20 मार्काला थेरम येतात. ओके. बरं मॅथ्सचे थेरम झाले. पहिला थेरम करायचं. जेईच्या मुलांनी पहिला थेरम करायचं. बरं जेईच्या मुलांनी दुसरा टॉपिक कुठला करायचा मी तुम्हाला सांगतो एल-पी-पी. होय. का? तुम्ही केलेलं नाहीये ते. माझा 24 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा. व्हाईट बोर्डवरचा आहे. जुना व्हिडिओ आहे. जुनेच व्हिडिओचे व्ह्यूज आता हजारोनं व्हायला सुरुवात झाली. दरवर्षी असंच होतं, की तहान लागल्यावर विहीर खोदणे असा प्रकार असतो ना, तसा होतो. आता बरीचशी मुलं YouTubeवर आलेत. चांगले आहे. देर आहे, दुरुस्त आहे. वेळेवर आलाय. बघा, एल-पी-पी करायचंय. बरं एल-पी-पी झाल्यानंतर ते 4 मार्क फिक्स आहेत. मग त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय सेक्शन डी आणि सेक्शन डी करत असताना एल-पी-पी फिक्स झालंय तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला मॅट्रिक्स प्लस लॉजिक करायचंय. सेक्शन डी मध्ये मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन, इन्व्हर्स मॅट्रिक्स करावं लागेल. लॉजिक मध्ये ट्रुथ टेबल किंवा स्विचिंग सर्किट फिक्स क्वेश्चन्स आहेत. ओके, हे तुम्हाला करावं लागेल. बरं हे केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनोमियल डिस्ट्रिब्युशन. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगू तुम्हाला मी. वेक्टर लाईन प्लेन तुम्ही जेई साठी परफेक्ट केलंय यार हे 22 मार्काला आहे. 25% तर 2च टॉपिक आहेत. वेळ देऊन केलं पाहिजे. मग मग भीती नाहीये तुम्हाला आता. काळजी करायची नाही. पुस्तक उघडलं नाही ना, आता उघडा. या मेथडनं जावा. बरं आता इथं मध्ये केमिस्ट्री तुम्हाला सॉलिड स्टेट नव्हतंच जेईई मग आता करा की. खूप सोपा टॉपिक आहे. डेन्सिटीचं एकच डेरिव्हेशन आहे. त्याच्यानंतर डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत. सॉलिड स्टेट आय-एम-पी क्वेश्चन सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. या टॉपिकचे आय-एम-पी क्वेश्चन्स मिळतील. मग तुम्हाला ना एक असं कळेल की तुम्हाला की अरे सरांनी तो म्हणजे मी प्रत्येक टॉपिकचे आय-एम-पी क्वेश्चन्स दिलेत तुम्हाला ते करायचे आहेत. सॉलिड स्टेटच का करायचंय? जेईई साठी तुम्ही केला नाही. मला सांगा पॉलिमर पण बहुतेक डिलीटेड पार्ट आहे ना जेईई मध्ये. मग तो पहिल्यांदा करायचा आहे. हे 2 टॉपिक पहिल्यांदा करायचे आहे. आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचे पार्ट 1, पार्ट 2 ओके. आता ह्या व्हिडिओच्या अगोदर तोच व्हिडिओ अपलोड झालेला आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 तो तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला तो व्हिडिओ करावा लागेल. मी 25 मार्क्स आणि प्लस 25 मार्क्स असं 2 व्हिडिओत कव्हर करणार आहे. हे कव्हर झालंय. आता हे दिलंय. पास
त्या मेथडनं तुम्हाला जायचंय लक्षात घ्या. त्याची पण लिंक मी देईन किंवा लिंक कशाला आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये याच्या अगोदरचा तोच व्हिडिओ आहे. केमिस्ट्रीमध्ये फेल होणं अशक्य आहे, असं त्याचं टायटल आहे बरं का रे बाळांनो. आता हे फिजिक्स म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो फिजिक्सचा एक क्रम ठरलाय. पहिल्यांदा सगळ्या डेफिनेशन करायचे, नंतर डिस्टिंग्विश करायचे, नंतर लॉज करायचेत, नंतर डायग्राम. डायग्राम ते पण परीक्षेत आलेलेच करायचे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, परफेक्टली ब्लॅक बॉडी, वॅन डी ग्राफ जनरेटर, सिंपल पेंडुलम, त्याच्यानंतर ऑसिलेशन मधले ग्राफ 5 ते 7 डायग्राम आहेत. स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन, वेव्ह ऑप्टिक्स मधल्या डायग्राम आहेत. ऐकलं तुम्ही आता मी बोललो नाही तर पुन्हा व्हिडिओ पाठीमागून हे परत ऐका आणि डायग्राम करायचे आहेत. आणि हे डायग्राम झाल्यानंतर एक्सप्लेन द टर्म्स असे प्रश्न असणार आहेत. आणि हे जवळ-जवळ 50% विचारले जातात प्रश्न. 30 ते 35 मार्काला हे प्रश्न येतात. तुम्ही घाबरताय डेरिव्हेशनला. कशाला घाबरताय? अजून पुस्तक उघडलं नाही? उघडायचंय पुस्तक. चला मी बाजूला सरकतोय. दिसतंय का रे माझं अक्षर चांगलं तुम्हाला? अक्षर मी भरभर काढलंय. स्क्रीनशॉट काढला का? स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. बरं. मन शांत ठेवायचंय. आपण फक्त श्वासावर नियंत्रण ठेवलं. श्वास आत घ्या, शांतपणे सोडा. मनाला असं अफर्मेशन द्या, की मी पुढच्या 10 दिवसात परफेक्ट अभ्यास करणार आहे. मी म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल म्हणजे महेश सर ज्या गोष्टी मला सांगणार आहेत, ते मी फॉलो करणारच. दरवर्षी रिझल्ट खूप छान लागतोय. सह्याद्री ट्युटोरियल्सला फॉलो करणाऱ्या मुलांचा रिझल्ट लागतोच आणि तो मी मिळवणारच आहे. माझा सुद्धा रिझल्ट चांगलाच लागणार आहे. काय अवघड आहे माझ्यासाठी? हे अवघड नाहीये. हे मी करू शकतोय. प्रॅक्टिकल असलं तर त्यातून मला वेळ मॅनेज करता येतोय. मी इथून पुढे कुठलाही वेळ वाया घालवणार नाही. डिस्ट्रॅक्शन मी पूर्णपणे अव्हॉइड करेन आणि मला यश मिळवायचंच आहे. मी अतिशय सिन्सिअर स्टुडंट आहे. अरे काय चाललंय? हे पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे. तुम्हाला बोलायचं आहे हे. सिरियसली आयुष्यात ना प्रत्येक गोष्टी अशा पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. हो, हे अफर्मेशन आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी स्वप्न बघितलंय, की प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहिजे. सिन्सिअर स्टुडंट. न करणारे आहेतच मग. मग कॉमेंटमध्ये पण एंड तक देखने का घमंड है आणि तू बघितलास व्हिडिओ एंड तक. ओके. मी बऱ्याच व्हिडिओच्या खाली कॉमेंट बघतो बरं का लाईव्ह लेक्चरचे असतात, की एंड तक देखने का घमंड है. अरे कसला घमंड आलाय? आता अभ्यास करायचा आपल्याला. बरं तू एंड तक बघितलं केलं का? लास्ट मोमेंटला सांगतो मी लाईव्ह लेक्चरच्या अपोझिट आहे. मला नाही पटत ते. वर्षभर काय केलं नाही एक व्हिडिओ बघून होतोय व्हय? नाही, आपल्याला करावं लागणार आहे. तुम्हाला वहीन पेन घ्यावं लागणार आहे. डेफिनेशन्स थेरमची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. लिखाणाचीच प्रॅक्टिस राहिली ना आपली आत्तापर्यंत. ती करावी लागणार आहे. ती करावी लागणार आहे. मग करणार कोण? आपण करणार आहे लक्षात घ्या. आपल्याला करायचंच आहे हे लक्षात घ्या. मग करताय सुरुवात, कराल अभ्यास. बिलकुल पॅनिक मोडमध्ये राहणार नाही तुम्ही. जेईच्या तयारीमुळे दुर्लक्ष झालंय बोर्डला. जे टॉपिक डिलीटेड आहेत ते करा. आता एक स्टोरी सांगतो लास्ट इयर. मी तुम्हाला सांगतो. स्टुडंटचं नाव आता जाऊ दे म्हणूया आपण. तुमचा फेव्हरेट स्टुडंट आहे तो. जेईच्या फर्स्ट अटेम्प्ट नंतर तो भेटला. ओके. 95 का 96 पर्सेंटाइल होते. जेईमध्ये ऑब्व्हियसली चांगले आहेत. पण 99 प्लस पाहिजे होते. निदान एक चांगली एन-आय-टीमध्ये ॲडमिशन फिक्स करायचं होतं. आय-आय-टीचं दूर आहे म्हणूया आपण. पण 99 प्लस पडले पहिल्या मेन्समध्ये तर एन-आय-टी तर मिळेल ना? बरोबर. पण मिळालं का? नाही. बरं नंतर कुठली एक्झाम आहे? बोर्ड. चला ठीक आहे. बोर्डच्या एक्झामला मी त्याला थोडंफार गाईड केलं. बोर्डच्या एक्झाममध्ये चांगले मार्क पडले. त्याच्यानंतर जेईचा सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे का सीईटी? प्रॉपर स्टुडंट आहे. ऑब्व्हियसली जेईकडच निवडलं. पण जेईमध्ये पुन्हा म्हणावासारखा किती पाहिजे होता? 99 प्लस पर्सेंटाइल पाहिजे होतं. झाले नाहीत. मग आम्ही शिफ्ट झालो कुठं? सीईटीकडं. फक्त 14 दिवस मिळाले. मग या 14 दिवसात त्याच्याकडून मी नुसतं टेस्ट करून घेतल्या. टेस्ट मग त्या चुका वगैरे सगळं डिस्कशन केलं आपण. ओके. पण बोर्डच्या वेळेस त्यानं डिलिटेड पार्ट कव्हर केला होता. आणि सीईटीत आम्हाला पडले 99.3. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. के-आय-सी-टीमध्ये मुलगा आहे. आत्ताच्या फर्स्ट सेमचा रिझल्ट लागलाय. आउट ऑफ आहे. आउट ऑफ प्रत्येक ह्याच्यात नसतात. त्याचे काही क्रेडिट वगैरे असतात बरं का ते काय पी-आय-सी-मध्ये क्रेडिट असतात. फोटो मला पाठवला होता त्यानं. ती पैकीच्या पैकी आहे. पण ह्याच मुलाचं शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. ह्याच्याबद्दल शेवटचं वाक्य आहे. सर याच्यावर फोकस करायला पाहिजे होतं. सेकंड अटेम्प्टच्या ऐवजी मी जर सीईटीवर फोकस केला असता, त्या मुलाचं वाक्य होतं 99.39 100 पर्सेंटाइल सुद्धा अचीव्ह करता आलं असतं. 14 दिवसात एवढं केलं रे. त्याच्याऐवजी जर 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 त्या जर तरच्या गोष्टी आहेत. ओके, मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही समजून घ्या, डिसिजन घ्या. आता तयारी काय करायची आहे? बोर्डची प्रिपरेशन करायची आहे आणि ही बोर्डची प्रिपरेशन परफेक्ट करायची आहे. सांगितल्याप्रमाणे हे फॉलो करा. काही असेल तर कमेंटमध्ये विचारा. ऑल द बेस्ट.